नमस्कार मंडळी, आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट अशी अर्ध्या तासामध्ये चिकन बिर्याणी कुकरमध्ये बनवणार आहोत। याला तुम्ही चिकन पुलावसुद्धा म्हणू शकता। तसेच याबरोबर खाण्यासाठी मी इथे सोलकढीसुद्धा बनवली आहे। तर सर्वात पहिला मी इथे चिकन घेतलेला आहे। आता बाकीची तयारी होईपर्यंत आपण चिकनला मीठ आणि हळद लावून घेणार आहोत। हळद आणि मीठ टाकून इथे चिकन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपण कांदा टोमॅटो चिरूपर्यंत याला साईडला ठेवून द्यायचं आहे। तर इथे मी आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे। आता इथे आपण कांदा आणि टोमॅटो घेणार आहोत। तर मी इथे 2 मीडियम साईजचे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि 2 मीडियम साईजचे इथे टोमॅटो घेतलेले आहेत। आता कांदा आपल्याला 2 भागामध्ये कट करून घ्यायचा आहे आणि कांद्याला चिरण्याची एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून बिर्याणीसाठी कांदा पटकन भाजला जाईल आणि एकदम पातळसा चिरला जाईल। तर आता हा कांदा कट करून घेतला। आता इथे मी एक स्लायसर घेतलेला आहे आणि स्लायसरच्या मदतीने आपण याला किसून घेणार आहोत। जसं आपण बटाट्याचे चिप्स करतो अगदी त्याच पद्धतीने अशा पद्धतीने जर कांदा किसला गेला तर तो एकदम पातळसर असा चिरला जातो आणि कांदा भाजताना तो अगदी पटकन भाजला जातो आणि आपली बिर्याणी सुद्धा छान होते। बघू शकता इथे कांदा किती छान पातळसर चिरला गेला आहे। आता आपण गॅसवर कुकर ठेवायचा आहे आणि तेल घालून त्यामध्ये तेल छान असं तापवून घ्यायचं आहे आणि तेल तापलं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत। खडे मसाल्यांमध्ये मोठी वेलची, छोटी वेलची, जिरे, लवंग, मिरी, तमालपत्र आणि जावित्री घातलेली आहे। त्यानंतर हे सर्व भाजलं की यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा सुद्धा छान आपल्याला करपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा छान भाजला की बिर्याणीला टेस्ट सुद्धा छान येते आणि पातळसर कांदा चिरल्यामुळे हा कांदा अगदी पटकन भाजला जातो। आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत। थोडा वेळ याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि लगेचच यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहेत। इथे मी 2 टोमॅटो घेतले आहेत, त्यांना बारीक चिरून घेतलं आणि आता या तेलांमध्ये छान भाजून घ्यायचं आहे। नंतर टोमॅटो भाजले की लगेचच आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत। मसाल्यांमध्ये मी धने पावडर, लाल तिखट, बिर्याणी मसाला, मीठ आणि गरम मसाला घातला आहे। नंतर मसाला छान भाजला की यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालून घ्यायचं आहे। आता चिकन आपल्याला छान असं या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे। चिकन छान असं परतून झालं की वरून झाकण लावायचं आणि याला 15 ते 20 मिनिटांसाठी असं शिजू द्यायचं आहे, म्हणजे याला छान पाणी सुटतं आणि चिकन आपलं अर्ध शिजलं जातं। आता मी झाकण लावून 15 ते 20 मिनिटांसाठी चिकन असं शिजवून घेणार आहे। इथे बघू शकता तुम्ही ग्रेव्ही सुद्धा मस्त अशी झालेली आहे आणि मी इथे साईडला पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला लगेचच भिजवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत। तांदूळ मी 15 मिनिटांसाठीच भिजवून घेतलेले आहेत। इथे मी दावत बिर्याणी तांदूळ वापरलेले आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये लगेचच आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। यामुळे ना आपलं चिकन आणि भात व्यवस्थित शिजला जातो। तर पाणी घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घेतलं। यानंतर वरून याला पुदिना आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि 1 ते 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून याला 10 मिनिटांसाठीच कुकरला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता कुकरचं झाकण उघडून बघूया। मस्त आपली बिर्याणी तयार झालेली आहे। अगदी 10 मिनिटात अगदी परफेक्ट अशी बिर्याणी शिजली होती। सर्व करून घेऊयात। इथे मी याबरोबर सोलकढी सुद्धा बनवली होती। पुढे तुम्हाला मी सोलकढीची रेसिपी सुद्धा सांगणार आहे। तर सर्वात पहिला मी इथे सोलकढी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं। त्यामध्ये मी कोकम घातलेले आहेत। इथे 10 ते 12 कोकम आहेत। हे घालून घेतल्यानंतर ह्याची छान उकळी काढून घ्यायची। नंतर इथे मी खोबरं घेतलेलं आहे। खोबरं आपल्याला आता ताजं घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर मी खोबऱ्याचं पाठीमागचं साल काढलं नव्हतं, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागचं साल याचं काढू शकता। इथे सर्व खोबरं मी बारीक चिरून घेतलेलं आहे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे। त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या। कलरसाठी मी इथे कोकम सिरप वापरलेला आहे। तुमच्याकडे कोकम सिरप नसेल तर तुम्ही बीटरूट वापरू शकता। आता हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं। इथे एक भांडं घ्यायचं आहे आणि वरून एक असा कपडा ठेवून द्यायचा आणि त्यामध्ये वाटलेलं आपण खोबऱ्याचं मिश्रण घालून घेणार आहोत। वरून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला छान असं पिळून घ्यायचं आहे। ही स्टेप आपल्याला 2 ते 3 वेळा करायची आहे, म्हणजे नारळाचं छान असं दूध निघतं।
नंतर यामध्ये अगदी थोडंसं मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान असं याला मिक्स करून घेतलं. वरून अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि झटपट तयार झाली आपली सोलकढी. थंडगार अशी सर्व करायची. अप्रतिम अशी लागते. तुम्ही सुद्धा या दोन्ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.